नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे। त्यामध्ये आता आतमध्ये आनंदने समरला कॅशची सगळी हकीकत सांगितल्यानंतर अंशू असे म्हणत आता समर हा बाहेर येतो आणि म्हणतो की अंशू, मी तुला कंपनीत कॅश जमा करायची सांगितली होती। अंशुमन म्हणतो की हो दादा, तुम्हाला कॅश जमा करायची सांगितली होती आणि मी लगेच ती जमा केली। समर म्हणतो की अंशुमन, तू जमा केलेली कॅश आता माझ्या हातात आहे आणि तीच कॅश लॉकरमधली आहे। अंशुमनकडे बघत समर म्हणतो, मग ही कॅश तुझ्याकडे कशी आली? आणि समर म्हणतो की मागाशी आजीच्या रूममध्ये कोण कोण होतं? स्वानंदी म्हणते की मी गेले होते आणि आजीसुद्धा तिथेच होत्या। आणि आता स्वानंदी म्हणते की अर्पिता ताईसुद्धा आल्या होत्या पाठीमागून। समर अर्पिताकडे बघत म्हणतो की अर्पिता, तू का गेली होतीस रूममध्ये? आता अर्पिता ततमम करू लागते। समर म्हणतो, अर्पिता सांग ना, काय कारण होतं? काहीतरी कारण असेल ना आजीच्या रूममध्ये जाण्याचं? अर्पिता म्हणते, तेच मी आठवते। समर म्हणतो, आठव पटकन आणि सांग लवकर। तेवढ्याच मल्लिका म्हणते की मल्लिका म्हणते, माझ्याबरोबर येतोस का समर बाजूला? मला थोडंसं तुझ्याबरोबर बोलायचंय। आणि लगेच आता समर म्हणतो की आजी, तू सुद्धा माझ्यासोबत चल। तेव्हा आता आनंद म्हणतो की समर, उद्या आपण ऑफिसमध्ये बोलूयात। समर म्हणतो, ती कॅश व्यवस्थित जपून ठेव। आनंद तेथून निघून जातो आणि सगळेजण आता रूममध्ये येतात। तर आता अंशुमन म्हणतो की मला कसं सांगू कळत नाही। तेव्हा आता समर म्हणतो की हे बघ अंशुमन, प्रश्न 15 लाख रुपयाचा आहे। आता समर म्हणतो की ते जरी पैसे आपण घरात ठेवले असतील आणि त्या पैशाची जरी आपल्याला किंमत नसेल, पण त्या पैशासाठी लाखो लोकांनी घाम गाळलाय, काम केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते पैसे आपल्या घरातल्या लॉकरमध्ये ठेवले होते। समर म्हणतो की आपल्या लॉकरमध्ये तेच पैसे होते, तीच कॅश होती जी कॅश तू कंपनीत जमा केली, बरोबर ना अंशुमन? तेवढ्यात आता अंशुमन काहीच बोलत नसतो। तर समर म्हणतो की जे काही आहे ते स्पष्टपणे तू सांगशील का अंशू? तेव्हा आता समरकडे बघत आता अंशुमन म्हणतो की दादा। आणि तेवढ्यात मल्लिका पुढे येत म्हणते की समर, मी तुला सांगते पण कसं सांगू तेच काही कळत नाही। अरे समर, स्वानंदीच्या आईने माझ्याकडे 15 लाख रुपये मागितले होते। आणि समर म्हणतो की 15 लाख रुपये मागितले त्यांनी, पण का? मल्लिका म्हणते, खरं तर मला सुद्धा यामध्ये काही सरप्राईज वाटत नाही आणि त्यांनी ते पैसे कॅश मागितले होते। मल्लिका म्हणते की त्या नेहमीच माझ्याकडे पैसे मागतात, थोडे थोडे पैसे माझ्याकडे असतात, ते मी त्यांना नेहमीच देते। मल्लिका म्हणते की समर, तू चिडू नकोस, पण आपली आदिरा त्यांच्या घरी आता सून म्हणून आहे, उगाच तिला काही त्रास व्हायला नको म्हणून माझ्याकडे जेवढे पैसे असतात तेवढे मी त्यांना देत असते, असे आता मल्लिका नाटक करत बोलते। आणि याच भीतीने मी 15 लाख रुपये जमवत होते, पाहिजे तर तू यांना विचार। आता अंशुमन म्हणतो, हो माझ्याकडे जेवढे होते ना तेवढे मी मॉमला दिले, पण आणि मी सुद्धा मॉमला अकाउंटमधून काढून दिले बरं का पिंट्या दादा, असे आता अर्पिता बोलते। मल्लिका म्हणते, हे सगळं पूजेच्या वेळी सुरू होतं समर, आणि म्हणून ॲक्च्युली मी तुम्हाला काही सांगितलं नाही। आता अर्पिता म्हणते की त्या दिवशी मी ना आजीला विचारायला गेले होते कॅशबद्दल, पण रूममध्ये कोणीच दिसलं नाही आणि लॉकरसुद्धा उघडं होतं आणि मला त्यामध्ये कॅश दिसली आणि मग मी ती कॅश घेतली, असे अर्पिता बोलते। अर्पिता म्हणते, मी सुद्धा हेच सांगणार होते, पण मी म्हटलं नंतर सांगूयात कारण आता पूजेची गडबड आहे। आजी आता अर्पिताला म्हणते की अगं, तू तर त्यावेळेस म्हणाली होती दागिने सेफ आहे की नाही ते मी बघत होते। अर्पिता म्हणते की हो, ते सुद्धा एक कारण होतं आजी। आजी म्हणते की अगं, मग त्याच वेळेस हे तू का नाही बोलली? तर अर्पिता म्हणते गडबडीत। आणि आता अर्पिता म्हणते गडबडीत कॅशबद्दल सांगायचंच राहून गेलं। तर आता समर म्हणतो, मग पैसे कंपनीच्या अकाउंटमध्ये कसे आले? मल्लिका म्हणते की अंशुमनला फोन आला होता तासाभरात कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा कर म्हणून। मल्लिका म्हणते की मग मी अंशुमनलाच म्हटलं अगोदर कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा कर म्हणून, आणि मग मी ते पैसे अंशुमनला जमा करायला सांगितले। आणि मल्लिका म्हणते की त्याच गडबडीत इकडचे पैसे तिकडे आणि तिकडचे पैसे इकडे असं झालं। आणि आता समर म्हणतो की मग स्वानंदीच्या आईला पैसे कुठून गेले? मल्लिका म्हणते की ते मी अंशुमनकडून काही घेतले आणि अर्पिताच्या अकाउंटमध्ये काही होते ते घेतले आणि माझ्याकडे होते ते दिले, आणि ते पैसे देताना ऑफिसचे पैसे इकडे इकडचे तिकडे असं काहीतरी झालं असणार समर, असं मल्लिका बोलते। आणि मल्लिका म्हणते, अंशुमन असंच झालं असेल ना रे? तर अंशुमन म्हणतो, हो दादा। डोक्याला हात लावत मल्लिका म्हणते की समर, असं काहीतरी जर ऐकलं ना माझं डोकं आता सुन्न होतंय रे। आणि मल्लिका म्हणते की स्वानंदीच्या आईने मला शपथ घातली होती तुमच्यापर्यंत काही न्यायचं नाही म्हणून। आता समर म्हणतो की आजी, मी आत्ताच रोहनच्या ताईला विचारतो। हात जोडतच मल्लिका म्हणते, नको नको, आत्ताच त्यांना काही विचारू नको समर, कारण आपली आदिरा तिथे आहे आणि तू त्यांना विचारलं आणि तिने जर त्यांना सांगितलं तर मग आपल्या आदिराचं काय होईल? तिला ते त्रास देतील।
मलिका म्हणते की प्लीज आणि मलिका हात जोडते. मलिका म्हणते समर तुला माझी शपथ आहे. तर समर म्हणतो काकू तू हात का जोडतेस. समर म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि आयुष्यभर या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागणार. आणि त्यानंतर समर आता बाहेर येतो तर स्वानंदी बाहेर उभा राहते आणि बाहेर उभी असताना स्वानंदी आता समरला म्हणते की 1 मिनिट समर राजवाडे, काहीतरी गैरसमज झालाय, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि रागाने स्वानंदीकडे बघत समर तेथून निघून जातो. स्वानंदी म्हणते माझं ऐकून तर घ्या. समर निघून जातो. आता इकडे स्वानंदी तिच्या बेडरूममध्ये जाऊन दागिने काढू लागते तर तेवढ्यात पाठीमागून आजी तिथे येते आणि आजीकडे बघत आता स्वानंदी म्हणते की आजी 1 मिनिट थांबा, मला दागिने द्यायचेत. आणि स्वानंदी तिच्या गळ्यातील दागिने काढून पुन्हा आजीकडे देते. स्वानंदी म्हणते आजी त्या लॉकरमधील पैशाबद्दल मला काही माहिती नाही बरं का. आजी म्हणते ठीक आहे आणि बारीक तोंड करून आजी तेथून निघून जाते आणि लॉकर उघडून आजी ते दागिने आता तिजोरीत ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता समर हॉलमध्ये येतो. आजीसुद्धा आता तिथे बसलेली असते. आजीच्या मनात आता तोच विचार चालू असतो. आजी समरला म्हणते की हे बघ समर, जेव्हा नवीन नवरी लग्न करून घरी येते ना, तेव्हा तिच्यासाठी काही वेळ, काही गोष्टी, काही नाती, सगळं काही खूप महत्त्वाचं असतं. आणि काल रात्री मलिका अंशुमनने जो 15 लाखाचा घोळ घातला ना, मला काय वाटतं की आपण स्वानंदीला हे विचारूयात. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघ आजी, त्यांच्यावरती अविश्वास दाखवायला तशी कारणं ही घडलीच. लग्नामध्ये काय घडलं तुला माहिती आहे ना, आणि म्हणूनच आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवतोय. उगाच एखाद्या गोष्टीबद्दल दोष द्यायला आपण काय वाईट माणसं आहोत का रे आजी, असे समर बोलतो. आता आजी म्हणते की ते सगळं सोडून दे समर, आजपासून स्वानंदी तुझ्या रूममध्ये राहायला येईल. समर म्हणतो माझ्या रूममध्ये का. आजी म्हणते की अरे पिंट्या, आता पूजा बिजा झाली ना. समर म्हणतो हे बघ आजी, आजपर्यंत मी तुझं सगळं चालू दिलं पण त्या माझ्या रूममध्ये नको आहेत. आणि तेवढ्यात आता रागाने समर तेथून बाजूला जातो आणि तेवढ्यात निकिता आणि आनंद गुड मॉर्निंग करत तिथे येते. पण समर त्यांच्याशी काही एक न बोलता निघून जातो. आनंद निकिता आता आजीला म्हणतात की ह्या असा कसा निघून गेला. आजी म्हणते की हे बघा आता स्वानंदी समरच्या रूममध्ये राहायला जाईल तेव्हा त्यांची खोली सजवावी लागेल. आनंद म्हणतो आम्ही त्याची खोली सजू, पण समरला हे चालणार आहे का. आजी म्हणते नाही ना चालत. आता आजी म्हणते की त्यात काल जो 15 लाखाचा घोळ झाला ना, त्यामध्ये स्वानंदीचा काही हात नसावा, हे सगळं चुकीचं ठरावं आणि गैरसमज दूर व्हावा, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आजी म्हणते तुम्ही जरा ती खोली सजवण्याचा प्रयत्न करा. आनंद म्हणतो आजी तू काही काळजी करू नकोस. इकडे आता मंदाकिनी सकाळी नाश्ता करत असते. रोहन, आदिरा, स्वानंदीचे बाबा, सुस्मिता सगळेजण आता बसलेले असतात. तेवढ्यात आता विषय काढत स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ रोहन आणि आदिरा, तुम्ही आता मोठ्या खोलीमध्ये शिफ्ट व्हा. ती खोली प्रशस्त आहे आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा तिला अटॅच आहे. ती ऐकताच आता मंदाकिनी म्हणते की नाही अहो तुम्ही काय बोलताय, अहो आपण तिघे या छोट्याशा खोलीमध्ये कसे राहू आणि एवढ्याशा खोलीमध्ये आपण मावणार आहोत का. स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ रोहन, तुमचं सामान तुम्ही मोठ्या रूममध्ये शिफ्ट करा. मंदाकिनी म्हणते की तुम्ही माझ्याशी का बोलत नाहीये, मी काही जरी बोलले तरी तुम्ही विरोधच करतात. आता इकडे निकिता ही किचनमध्ये स्वानंदीकडे येते. निकिता म्हणते हे बघ स्वानंदी, जेव्हा माझं आणि आनंदचं लग्न झालं होतं ना, तेव्हा समर आमच्याकडे जेवायला आला होता. निकिता म्हणते की आनंद आणि समर हे माझ्या लग्नापूर्वीपासूनचे मित्र आहेत, पण आम्ही तर नवीनच भेटलो होतो. आता जेव्हा त्यावेळेस समर माझ्या हातचं जेवला ना स्वानंदी, त्यावेळेस तो काय म्हणाला माहिती आहे का, आनंद तो असशील माझा मित्र, पण त्या अगोदर आता निकिता माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि त्या वेळेपासून तो मला डार्लिंग म्हणतो, असे आता निकिता बोलते. आणि निकिता म्हणते तेव्हापासून तो मला डार्लिंग म्हणतो आणि आम्ही जरी जुने मित्र असलो ना तरीसुद्धा तो आजपासून तू माझी मैत्रीण आहे बरं का स्वानंदी, असे आता निकिता सांगते. निकिता म्हणते मी तुला हक्काने सांगते, तुला माझ्याशी काही जरी बोलावंसं वाटलं आणि या घरात तुला काही जरी प्रॉब्लेम आला आणि तरीसुद्धा तू माझ्याशी बोलू शकतेस आणि तेही कुठल्याही विषयावर. आणि निकिता म्हणते की तुला खरंच आमची गरज पडणार आहे आणि तेव्हा मात्र तू स्वतःला एकटी समजू नकोस. निकिता म्हणते आय नो समर इरिटेटिंग आहे. तर स्वानंदी आता निकिताकडे बघते. आता निकिता म्हणते त्याला माणसं ओळखण्याची पारख नाहीये, तो सगळ्यांवरूनच जीव ओवाळून टाकतो. आणि निकिता म्हणते बघ ना, त्याने त्याचं आयुष्य सगळ्यांसाठी पणाला लावलं पण त्याच्यासाठी कोणी काही करत नाही. निकिता म्हणते की म्हणून मला आणि आनंदला कायम ट्रेस असायचा, त्याच्या आयुष्यात सुद्धा त्याच्यासाठी कोणीतरी यायला हवी आणि त्याच्यासारखी समजूतदार. आणि इकडे आता लॅपटॉप घेऊन समर बसलेला असताना हळूच मलिका तिथे येते
आणि म्हणते समर कामात आहे का? समर मलिकाकडे बघत म्हणतो बोल ना काकू, काही काम होतं का? आता मलिका खाली बसते. आता मलिका म्हणते की ॲक्च्युली मी सॉरी मागायला आले, काल काही जे झालं ना पैशाबद्दल त्यासाठी. तेव्हा आता समर म्हणतो काकू जाऊ दे आता तो विषय. मलिका म्हणते की तुला न विचारता मी असे पटापटा निर्णय घेतले रे समर, आणि आता अशा या स्वानंदीसोबत तुला आयुष्यभर संसार करावा लागणार आहे, याचंच मला वाईट वाटतं असे आता मलिका सांगते. मलिका म्हणते तुझं जर लग्न या स्वानंदीसोबत झालं नसतं तर हे घडलंच नसतं, आणि अशा मुलीसोबत आता तुला संसार करावा लागणार आहे समर. तशी त्या मुलीची तुझ्यासोबत लग्न करण्याची लायकी तरी होती का? तरीसुद्धा आता समाजात तिला घेऊनच वागावं लागणार. समर म्हणतो मी हे लग्न केलं ती फक्त एक ॲडजस्टमेंट आहे, आणि ज्या लोकांमध्ये प्रेम असतं ना त्याच लोकांमध्ये हे सगळं लग्न वगैरे असतं. समर म्हणतो मला काही फरक पडत नाही, मी सुद्धा सुखात आहे. आणि आता तेवढ्याच समरला फोन येऊन बोलण्यासाठी समर बाहेर निघून जातो, तर मलिका समरकडे बघते. इकडे आता निकिता सगळं काही घरातलं स्ट्रक्चर आता स्वानंदीला सांगत असते. आता इकडे निकिता म्हणते की तुमच्यामधला विश्वास हळूहळू असाच वाढू दे, एवढीच माझी प्रार्थना. तर स्वानंदी म्हणते कठीण आहे. तेव्हा निकिता स्वानंदीकडे बघते. आता स्वानंदी म्हणते आमच्या दोघांमध्ये एवढे काही मतभेद झाले ना, आणि आता लग्नांमध्ये तर जे काही झालं तर आता निकिता म्हणते मला माहिती. निकिता म्हणते साहजिकच आहे, असं जर काही घडलं तर माणसाच्या मनात येतं ना आपण जो काही निर्णय घेतला तो चुकीचा आहे की काय. निकिता म्हणते की पण तू अगोदर विसर, त्याला थोडासा विसरायला वेळ दे तू स्वानंदी. निकिता म्हणते तुम्ही दोघं आपापसात बोला आणि तुमच्यातील गैरसमज दूर करा. संसाराचा पाया म्हणजे मैत्री असते, मी अनुभवाचं सांगते, म्हणून तुम्ही तुमचा पाया पक्का करा असे निकिता आता स्वानंदीला सांगते. आणि समर त्याच्या आयुष्यात त्याच्या माणसासाठी काहीही करू शकतो, आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी होती की जी त्याचा गैरफायदा घेणार नाही, आणि उलट या त्याच्या स्वभावामुळे त्याच्यावर प्रेम करेल, त्याची काळजी घेईल असे निकिता स्वानंदीला सांगते. आणि हे सगळं बोलत असताना निकिताने आता समरसाठी दूध गरम करून ते ग्लासमध्ये ओतलेला असतं, आणि तो ग्लास निकिता आता स्वानंदीकडे देते आणि म्हणते की हे घ्या. आणि निकिता आता स्वानंदीला ऑल द बेस्ट करते. आणि त्यानंतर स्वानंदी ही आता समरच्या बेडरूममध्ये दूध घेऊन जाते. आता निकिता आणि आनंदने समरचा कॉट फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेला असतो, आणि तेवढ्यात आता स्वानंदी आतमध्ये जाताच इकडे निकिता दरवाजा बंद करून घेते. पळतच येऊन समर दरवाजाला थाप मारत म्हणतो की निकिता डार्लिंग तू काय करतेस, हे दरवाजा उघड. तेव्हा निकिता म्हणते दरवाजा आता उघडला जाणार नाही आहे. त्यानंतर समर आता त्या कॉटवरचं आता बेडशीट ओढतो, आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या स्वानंदीच्या अंगावर पडतात. त्यानंतर आता समर म्हणतो की मला यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. तर स्वानंदी समरकडे बघते, तर हळूहळू आता स्वानंदी ही समरला प्रेमामध्ये कशी अटकवते, समरचा विश्वास कसा संपादन करते, आणि निकिताने दिलेल्या कानमंत्राने आता स्वानंदी ही कशी समरला आपलेसं करते, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.